नाही सर, श्रावणी. श्रावणी राजे, व्हेरी गुड. श्रावणी राजे, पूजा आंबोरे, तुम्ही कोणत्या तरी एक्झामचे प्रिपरेशन करा चांगले. ओके, कॅन क्रॅक. सर MPSC ची करू द्या सर त्यांना. तू नाही करणार का? कोण आहे हा? कोण बोलत होता? नारखेडे का? मार्केट आहे सर. काय रे, तुला नाही करायचं का? त्यांना करायला सांगायला लागलं. UPSC करायचे. ओके, UPSC केलं तरी UPSC मध्ये तुम्ही सब्जेक्ट घेऊ शकता टेक्निकल एखादा, त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल नॉलेज लागेल. हो सर. सो व्हेरी गुड, इम्प्रेसिंग. सो टुडे आय विल शो यू आपण काय काय पाहिलं काल ते. आपण काय पाहिलं होतं? फ्री बॉडी डायग्राम पाहिलं होतं, राईट? प्रत्येक सपोर्टचं. येस. येस सर. So today I will show you some animation so that you will clearly understand types of supports. Is it visible screen? Is the screen visible? Visible है का screen सगळ्यांना? Screen दिख रही है क्या सबको? अरे yes, right? अरे बोला रे माकडांनो, बोला. दिसतंय का स्क्रीन? कोणी बोलत का नाही? येस सर. हो सर, दिसते. सो टुडे आय विल शो. दिसतंय चॅनल? कॅन यू सी इट? येस सर. येस सर. The roller support on the right allows translation to the left and to the right, as well as rotation of the beam at the joint. Support reactions are generated in the direction of restraint. Therefore, a roller support has only one support reaction in a two-dimensional structure. The roller support on the right allows translation to the left and to the right. ठीक आहे. हे बघा, लोड आल्यावर बीमवर थोडं हे लेफ्ट किंवा राईट मूव्ह होऊ शकतं. आणि इथं बघा थोडं वाकलं आहे, बेंड झालं का नाही बघा बीम. बेंडिंग मीन्स रोटेशन. बेंड झाला मीन्स कट, रोटेशन झालं आहे बीमचं इथं. येस और नो? मीन्स मुवमेंट इज ऑल्सो पॉसिबल, रोटेशन पॉसिबल आहे, म्हणून मुवमेंट रिॲक्शन येणार नाही. सो ओनली वर्टिकल रिॲक्शन आलं बघा. जेव्हा लोड आला त्याच्यावर बीमवर, तर हे रोलर सपोर्टने त्याला काय केलं, एक सपोर्ट दिलं वर, त्या बीमला खाली येऊ नाही दिलं. सो रोलर सपोर्ट ने ये बीम को सपोर्ट दिया है, जिसकी वजह से ये बीम नीचे नहीं आ पाया, बट इट कैन रोटेट एंड ट्रांसलेट इन हॉरिजॉन्टल डायरेक्शन. सो दैट्स व्हाई देयर इज नो रिएक्शन इन हॉरिजॉन्टल डायरेक्शन एंड देयर इज नो रिएक्शन इन मोमेंट. समजलं कन्सेप्ट? येस और नो? फास्ट रिप्लाय करत झाला. एवढं स्लो केलं Yes, तर sir. तुमचे न्यूमेरिकल्स कमी सॉल्व होतील. सो यू आर रिस्पॉन्सिबल टू कवर. जर तुम्ही पटपट ॲन्सर्स दिले तर न्यूमेरिकल्स जास्त कवर होतील, अदरवाईज इट विल बी होमवर्क. टाईम नाही आता आपल्याकडे जास्त. समजलं सगळ्यांना? येस. येस सर. हिंज सपोर्टला किती रिॲक्शन्स असतात? सांगा, हिंज सपोर्टला किती रिॲक्शन्स असतात? हां, हिंज सपोर्टला कोणकोणते रिॲक्शन्स असतात? सांगा लवकर, सांगा. टाइमपास याच्यामध्ये गेलं तर तुम्ही कमी शिकणार.
जर तुम्ही याच्यामध्ये टाइमपास केलं तर सिलेबस कमी कव्हर होईल. काय विचारलं सर? हिंज सपोर्टला किती रिॲक्शन्स असतात? काल शिकवलं होतं ना. हिंज सपोर्ट कुठं पाहिलं आपण? हे बघायचं. हिंज सपोर्ट राईट टू रिॲक्शन्स, बरोबर. कारण रोटेशन पॉसिबल आहे याच्यामध्ये, म्हणून मोमेंट रिॲक्शन येणार नाही. रोटेशन इज पॉसिबल, दॅट्स वाय मोमेंट रिॲक्शन येणार नाही. सो हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. ठीक आहे, आता हे बघा. व्हिडिओ दिसतोय का? येस. येस सर. Hi guys, this is Structures Explained, and in this video we'll be learning about types of supports used in beams and reaction produced in them on loading. First of all, let us understand what a reaction is. Let us consider a block of concrete lying on the ground. In this arrangement, the block is applying a force of mass times acceleration to the ground. In return, the ground applies equal and opposite force as per Newton's third law of motion. This force is called reaction. Now let us see various types of supports and reactions they generate when applied by force. First we will see a simple support. In this support, the structural member simply rests on an external frictionless surface. This kind of support allows rotation and horizontal movements but not vertical motion. ठीक आहे, हे जस्ट रेस्ट केलेलं आहे बघा. सपोज दिस इज अ बीम. ठीक आहे, हे फक्त असं एक लाकडाचा बॉक्स समजा, इकडे एक लाकडाचा बॉक्स, याच्यावर फक्त रेस्ट केलेलं आहे. सो जेव्हा तुम्ही लोड अप्लाय करणार ते हॉरिझॉन्टली मूव्ह होऊ शकणार. करेक्ट आहे का नाही? जेव्हा तुम्ही लोड अप्लाय करणार इकडं त्याला थांबवायला कोणीच नाही, इकडं पण त्याला थांबवायला कोणीच नाही. सो विल इट मूव्ह हॉरिझॉन्टली? हॉरिझॉन्टल मूव्ह करू शकणार का येस ते? सर. सो हॉरिझॉन्टली मूव्ह करू शकणार मीन्स देर इज नो एनी फोर्स टू रेस्ट्रिक्ट द मोशन. म्हणजे हॉरिझॉन्टल मोशन रोखण्यासाठी कोणताच फोर्स हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये नाही आहे. दॅट्स वाय जे हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये रिॲक्शन आहे ते नाही आहे. ओके. सिमिलरली रोटेशन पण पॉसिबल आहे, कारण इथं काही अरेंजमेंट नाही आहे की जे रोटेशन थांबवेल. सो रोटेशन इज पॉसिबल, दॅट्स वाय मोमेंट रिॲक्शन इज ऑल्सो नॉट देअर. ओके. आणि आता बघा, व्हर्टिकल मोशन पॉसिबल आहे का? लोड अप्लाय केल्यानंतर हे खाली येणार आहे का सांगा मला? बीम लोड अप्लाय केल्यानंतर बीम खाली येईल का? याच्या खाली नाही. मीन्स देर इज सम रिॲक्शन ऑफर्ड बाय दिस ब्लॉक, बरोबर? येस ऑर नो? येस सर. इन शॉर्ट, ज्या डायरेक्शनमध्ये मोशन होत नाही त्या डायरेक्शनमध्ये रिॲक्शन फोर्स येईल. दिस इज द सिम्पल लॉजिक. दिस इज द सिम्पल लॉजिक टू अंडरस्टँड. ओके. ज्या डायरेक्शनमध्ये मोशन होत नाही त्या डायरेक्शनमध्ये तुमची रिॲक्शन येईल. सो वर्टिकल रिॲक्शन इज पॉसिबल हियर इन सिम्पल सपोर्ट. ठीक आहे. सो दिस इज द सिम्पल सपोर्ट आपण पाहिला होता बघा, त्याच्यामुळे वर्टिकल रिॲक्शन्स येतील फक्त. अंडरस्टूड नाव? येस सर. प्रत्येकाला समजलं का आता? कारण का दोनच वर्टिकलच रिॲक्शन आलं फक्त? समजलं प्रत्येकाला? येस. येस सर. बाकी लोक कोणी बोलत नाही आहे? Yes, sir. Hence it produces only one reaction to the applied force, which is perpendicular and away from the surface. Next we will see roller support. This support has wheels on the bottom and a hinge to attach members in it. The surface can be horizontal, vertical or sloped at any angle. While assuming this support in calculations, all surfaces and the hinge are assumed to be frictionless. This kind of support allows lateral movement and rotation but does not allow vertical motion. Hence it produces
बघा हे सपोर्ट काय करतो, व्हर्टिकल मोशनला अलाउ करत नाही. म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये मोशन होत नाही तिथं काय असेल, रिॲक्शन फोर्स. दॅट्स वाय व्हर्टिकल रिॲक्शन असतं फक्त रोलर सपोर्टला. ओके, हे सपोर्ट हॉरिझॉन्टली मूव्ह करू शकतो म्हणून रिॲक्शन नाही आहे. आणि थोडंफार अँग्युलर मोशन पण करू शकतो, मीन्स बेंड आहे जे बीम आहे ते बेंड होऊ शकते थोडंफार इन स्मॉल अँगल्स. दॅट्स वाय रोटेशन मोशन पण पॉसिबल आहे, त्याच्यामुळं मोमेंट रिॲक्शन नाही. ठीक आहे. A vertical reaction to the applied force. Value of moment will be 0 at roller support as it allows बघा असं हे मूव्ह करू शकतो रोटेशनमध्ये. अंडरस्टूड? Yes, sir. जर रोटेशन पॉसिबल आहे मीन्स मोमेंट रिॲक्शन येणार नाही. ज्या डायरेक्शनमध्ये मोशन पॉसिबल आहे त्या डायरेक्शनमध्ये रिॲक्शन 0. जिथं मोशन पॉसिबल नाही त्या डायरेक्शनमध्येच रिॲक्शन येईल. rotation. A roller support is generally represented in mechanics in this way. This kind of support is found in large bridges, which allows thermal expansion and contraction of the bridge. Next comes pinned support. This support is fixed at bottom and has a पिन सपोर्टलाच काय म्हणतात बघा, हिंज सपोर्ट. ओके, अदर नेम फॉर हिंज सपोर्ट इज पिन सपोर्ट. hinge to attach members in it. The surface to which support is attached can be horizontal, vertical, or sloped at any angle. This kind of support allows only rotation and restricts horizontal and vertical movements. Hence, it produces two reactions to the applied force, one in horizontal direction and other in vertical direction. Value of the bending moment will be 0 at pin support as it allows. ठीक आहे. हिंज सपोर्ट माहीत असेल सगळ्यांना. टोल नाका बघितलं असेल सगळ्यांनी. तर हे काय होईल, इकडून रोटेट होईल, वर जाईल, राईट. पण हा पॉईंट तिथंच राहील. सर एक येतो सकाळला जाणं. ठीक आहे. allows rotation. Pin support is generally represented. सो याचं काय, फक्त रोटेशन पॉसिबल आहे, बाकी दोन पॉसिबल नाही. हे हॉरिझॉन्टल पण मूव्ह होऊ शकत नाही आणि व्हर्टिकली पण मूव्ह होऊ शकत नाही. दॅट्स वाय हॉरिझॉन्टल रिॲक्शन येईल आणि व्हर्टिकल रिॲक्शन. ॲज मुवमेंट इज पॉसिबल दॅट्स वाय मुवमेंट रिॲक्शन इज नॉट देअर. सो याचं रोटेशन होणार आहे. रोटेशन होते म्हणजे मुवमेंट रिॲक्शन येणार नाही. समजते का मी काय सांगतोय? हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यानंतर न्यूमरिकल्समध्ये मग तुम्हाला काही समजणार नाही. डाऊट्स असले तर आत्ता विचारा. डाऊट्स आहे का कोणाला? सर एक वेळ सांगा सर परत. बाकीच्यांना समजलं का? Yes, sir. ठीक आहे. हे बघा, हे पिन सपोर्ट आहे और हिंज सपोर्ट. टोल नाक्यामधला हा सपोज समजलं तुम्ही, टोल नाक्याचं गेट. ठीक आहे. हा गेट फक्त वर उघडणार, मीन्स ह्या पॉईंट भोवती तो काय करणार, रोटेट. हा सपोर्ट जो आहे हॉरिझॉन्टली पण मूव्ह होऊ शकत नाही, व्हर्टिकली पण मूव्ह होऊ शकत नाही. त्याच्यामुळं हॉरिझॉन्टलमध्ये एक रिॲक्शन येईल आणि व्हर्टिकलमध्ये एक रिॲक्शन येईल. ठीक आहे. याचं रोटेशन पॉसिबल आहे म्हणून मोमेंट रिॲक्शन येणार नाही. व्हर्टिकल मूव म्हणजे कसं सर? हां, व्हर्टिकल मूव म्हणजे होते होऊ शकत नाही का? नाही, हे पॉईंट इथंच राहील ना तुमचा, फक्त तुमचं गेट उघडणार आहे. टोल नाका तर पाहिला असेल ना सगळ्यांनी. टोल नाक्यामध्ये टोल नाक्यामधले तुमचं गेट इथंच फिक्स राहतं. हे रोटेट होऊन वरती येईल, राईट. सो हा सपोर्ट कुठं मूव्ह होतो का टोल नाक्याचं सांगा, हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली? हा पॉईंट, हा पॉईंट इथं स्टेशनरी आहे. त्याच्यामुळे हॉरिझॉन्टल रिॲक्शन येईल आणि व्हर्टिकल रिॲक्शन येईल. आता ह्या पॉईंटचं सपोज ए बी बीम आहे, हे वरती चालले म्हणजे रोटेशन होत आहे, त्याच्यामुळं मोमेंट रिॲक्शन येणार नाही. जर अँग्युलर रोटेशन होत आहे तर मोमेंट रिॲक्शन येणार नाही. ठीक आहे. In mechanics in this way. This kind of support is generally represented in mechanics in this way. इन सपोर्टला बघा असं रिप्रेझेंट करतात.
This is the representation of hinge support. This kind of support is also found in bridges and trusses. So will the pin support or roller support always allow rotation? The answer is not necessarily. If the roller or pin support act as intermediate support in continuous beam, then it will resist the rotation. In this illustration, the continuous beam is loaded uniformly. Dashed lines show the deflected shape of the beam where end support allow rotation but middle support resist the rotation, and zero moment at the ends and some value of moment in the middle. Next we will see rigid or fixed support. This kind of support restricts any kind of motion, hence we will see all three reactions which are horizontal reaction. हे बघा ही बीम जी याच्यामध्ये फिक्स करून टाकली आहे वॉलमध्ये. या वॉलमध्ये फिक्स केल्यावर त्याचं रोटेशन होईल का, किंवा हॉरिझॉन्टल मोशन होईल का, किंवा व्हर्टिकल मोशन होईल का सांगा. या पॉईंटचं फिक्स करून टाकले त्याला. नाही सर. ठीक आहे, कोणचंच मोशन होणार नाही म्हणून तिन्ही रिॲक्शन्स येतील याच्यात. ठीक आहे, हॉरिझॉन्टल रिॲक्शन पण येईल, व्हर्टिकल रिॲक्शन पण येईल आणि मोमेंट रिॲक्शन पण येईल. Vertical reaction and a movement. This type of connection is used in concrete frame structure or in this case a cantilevered beam. ठीक आहे, स्विमिंग पूलचं कॅन्टिलिव्हर बीम पाहिलं असेल तुम्ही सगळ्यांनी. ठीक आहे, इथं येऊन आपण काय करतो, डीप मारतो पाण्यामध्ये. सो दिस सपोर्ट विल बी फिक्स्ड. They are represented as a single line for structural members and a hashed vertical line for fixed support. फिक्स सपोर्ट बघा असं रिप्रेझेंट करतो. That's it for this video guys. If you enjoyed this video, अंडरस्टूड एव्हरीबडी? Yes, sir. So we have seen up to hinge support. Next support is fixed support. Just आपण पाहिलं fixed support. Okay. ठीक आहे, फिक्स सपोर्ट. सपोज ही वॉल आहे. सो वॉलच्या आतमध्ये एक बीम फिक्स केलेली असते. राईट, दिस इज वॉल. वॉलच्या आतमध्ये बीम फिक्स केलेली असते. तर हा पॉईंट कुठंच मूव्ह होऊ शकत नाही. ए पॉईंट ना हॉरिझॉन्टली, ना व्हर्टिकल, किंवा ना अँग्युलर मोशन. सो फिक्स सपोर्टला असं रिप्रेझेंट करतो आपण. सो हाऊ मेनी रिॲक्शन्स? हॉरिझॉन्टल, वर्टिकल अँड मोमेंट रिॲक्शन्स. सो परत एकदा रिव्हिजन करू आपण. सगळ्यात पहिले सिंपल सपोर्ट, सेकंड रोलर, थर्ड इज हिंज, फोर्थ इज फिक्स्ड. सिंपल सपोर्ट मीन्स सिम्पली बीम काय केलेलं आहे, एखाद्या स्ट्रक्चरवर ठेवलेलं आहे, लाईक दगड किंवा वॉल. ठीक आहे, सांगा कोणकोणत्या याच्यामध्ये मोशन पॉसिबल नाही? वर्टिकल डायरेक्शनमध्ये मोशन पॉसिबल नाही. राईट, मीन्स रिॲक्शन फोर्स येईल. अँग्युलर मोशन पॉसिबल आहे का बघा? नाही. आहे सर अँग्युलर मोशन. माईक बंद करा. ठीक आहे, इथं लोड लावल्यावर तो थोडाफार असा डिफ्लेक्ट होऊ शकतो बीम. राईट, सो अँग्युलर मोशन पॉसिबल आहे म्हणजे रिॲक्शन येणार नाही. अँड हॉरिझॉन्टल मोशन बघा पॉसिबल आहे का सांगा? पॉसिबल आहे सर. सो रिॲक्शन विल नॉट बी देअर. सो याचा फ्री बॉडी डायग्राम कसा येईल? बीम, this is point A, this is point B. Point A ला vertical reaction, point B ला vertical reaction. Reaction B, reaction A. समजलं? रोलर सपोर्ट कसा रिप्रेझेंट करतो आपण? पॉइंट ए, ठीक आहे, दिस इज द बीम. सांगा वर्टिकल डायरेक्शनमध्ये पॉसिबल आहे का मोशन?
मोशन पॉसिबल आहे का वर्टिकल डायरेक्शनमध्ये? हो सर. कसं पॉसिबल आहे? सपोर्ट दिलेला आहे ना, तो खाली येणार आहे का? पटपट सांगा. याच्यातच टाईम घालायचा असेल तर मग मी प्रॉब्लेम्स कमी कवर करेल तुमचे. तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या मग तुमची. जेवढा तुम्ही इकडं टाईम घालवणार तिकडं मी प्रॉब्लेम्स कमी घेणार. फास्ट सांगा. रिव्हिजन करतोय, तुमच्यासाठीच करतोय. वर्टिकल मोशन पॉसिबल आहे का? नाही आहे सर. नाही सर. ठीक आहे. इथं मोशन लिहितो, इथं रिॲक्शन. मोशन पॉसिबल नाही आहे म्हणजे रिॲक्शन येईल. मोशन पॉसिबल नाही वर्टिकल म्हणजे कोणचा ना कोणचा फोर्स त्या बीमला काय करतोय? सपोर्ट देतोय. सो रिॲक्शन विल कम. हॉरिझॉन्टल मोशन पॉसिबल आहे का? हॉरिझॉन्टल इकडं तिकडं मूव्ह करू शकतो का? हो सर. यस सर. रिॲक्शन येणार नाही मग, राईट? अँग्युलर मोशन. अँग्युलर मोशन पॉसिबल आहे सर. सो मोमेंट रिॲक्शन येणार नाही. हॉरिझॉन्टल रिॲक्शन येणार नाही, ओनली वर्टिकल रिॲक्शन येतं. अँग्युलर मोशनसाठी कोणतं रिॲक्शन असते? मोमेंट रिॲक्शन. कसं आहे याचं फ्री बॉडी डायग्राम? अरे वर्टिकल. ठीक आहे. हिंज सपोर्ट समजतंय सगळ्यांना? येस सर. सो वर्टिकल, हॉरिझॉन्टल, अँग्युलर. सांगा वर्टिकल पॉसिबल आहे का? फक्त अँग्युलर पॉसिबल आहे सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय नाव तुझं? मेडेवार श्रीकर. ओनली अँग्युलर इज पॉसिबल, वर्टिकल इज नॉट पॉसिबल, हॉरिझॉन्टल इज नॉट पॉसिबल. तिथं नॉट पॉसिबल म्हणजे कोणचा ना कोणचा फोर्स त्यांना रोखून ठेवतोय की जेणेकरून मोशन पॉसिबल नाही. अँग्युलर मोशन पॉसिबल मीन्स मोमेंट रिॲक्शन विल नॉट कम. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे कुठं भेटणार नाही तुम्हाला पुस्तकात, सगळ्यांनी नोट करावे. दिस इज फॉर युअर एंटायर मेकॅनिकल इंजिनिअरिंग. दिस इज बेसिक. ठीक आहे. पूर्ण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला याचा यूज होईल. सो हे पॉईंट सगळ्यांनी नोट करताय का? आर वर्टिकल, आर हॉरिझॉन्टल. नोट करताय का सगळेजण? दिस इज फिक्स्ड सपोर्ट. नोट करताय का नाही? हो नाही काही बोलत नाही राव तुम्ही. करतोय सर. सर सांगा वर्टिकल, हॉरिझॉन्टल, अँग्युलर. तिन्ही पॉसिबल नाहीत सर. मोशन नॉट पॉसिबल, नॉट पॉसिबल, नॉट पॉसिबल. रिॲक्शन्स आर वर्टिकल, आर हॉरिझॉन्टल, मोमेंट रिॲक्शन. नोट डाऊन करा सगळ्यांनी. मोमेंट रिॲक्शन म्हणजे कसे असते दाखवतो तुम्हाला. सपोज हे कॅन्टिलिव्हर बीम आहे, फिक्स सपोर्ट आहे, इकडं कॅन्टिलिव्हर बीम. ते दाखवा एकदा. एक मिनटं. हे पॉईंट ए, इथे एक माणूस आला उभा राहिला. ठीक आहे. तर या पॉईंटला कोणचं कपल तयार होईल? इथं तुम्ही फिक्स ठेवला एक बोट याच्यावर नेला आणि फिरवला सर्कल, क्लॉकवाईज मुवमेंट तयार होईल. ठीक आहे. सपोज दिस 10 न्यूटन, दिस इज 5. सो 50 न्यूटन मीटरचं क्लॉकवाईज कपल तयार होईल का नाही हे सांगा मला. येस. येस सर. सो इथं रिॲक्शन अशी डेव्हलप होईल
50 न्यूटन मीटर अँटी क्लॉकवाईज, जेणेकरून ते याला बॅलेन्स करेल. तरच हे बीम काय येईल, मग इक्विलिब्रियममध्ये येईल, मीन्स बॅलेन्स्ड कंडिशनमध्ये येईल. अंडरस्टूड. सो याला म्हणतात मोमेंट रिॲक्शन. आता समजलं मोमेंट रिॲक्शन काय असते. एमने रिप्रेझेंट करतो आपण, एम ए. सो एम ए किती येईल इथं, 50 न्यूटन मीटर. समजलं आता रिॲक्शन मोमेंट काय असते, मोमेंट रिॲक्शन. अंडरस्टूड ऑर नॉट. सर परत एकदा सांगा. ह्या पॉईंटला सपोज हा एक कॅन्टिलिव्हर बीम आहे, ठीक आहे, स्विमिंग पूलचं. इकडं एक 10 न्यूटन वेटवाला माणूस गेला इथून उडी मारायला. जेव्हा इथं उभा राहील 10 न्यूटन, तर या पॉईंटला एक क्लॉकवाईज मुवमेंट तयार होईल का नाही, 50 न्यूटन मीटर. मुवमेंट ॲट ए किती येईल, ए पॉईंटला मुवमेंट 10 × 5 50 न्यूटन मीटर. हे काय आहे, क्लॉकवाईज आहे, ठीक आहे. म्हणजे सिस्टीमवर एक मुवमेंट ॲक्ट होतो आहे क्लॉकवाईज. जर सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये पाहिजे, तर काय होईल, अँटी क्लॉकवाईज 50 न्यूटन मीटर रिॲक्शन सपोर्ट द्यायला पाहिजे ना. या सपोर्टनी, हे जो सपोर्ट आहे त्यांनी अँटी क्लॉकवाईज 50 न्यूटन मीटर एवढं रिॲक्शन दिलं पाहिजे त्याला, मोमेंट रिॲक्शन. तरच ते बॅलेन्स होईल, म्हणजे बीम इक्विलिब्रियममध्ये राहील. सो हे जे याला काय म्हणतो आपण, मोमेंट रिॲक्शन, जो सपोर्ट ऑफर करतो. सपोर्टचं काय काम आहे, रिॲक्शन्स ऑफर करणे, सिस्टीमला बॅलेन्समध्ये ठेवणे. त्याच्यामुळे आपण सपोर्ट्स ठेवतो ना बीमला. सो ह्याला म्हणतात आपण मोमेंट रिॲक्शन. अंडरस्टूड नाव. येस सर. मागचं कोणाला करायचं आहे, नोट डाऊन करा. हे तुम्हाला कोणत्याच पुस्तकात भेटणार नाही, नोट डाऊन करून घ्या. हे ह्याच्यातला पहिला कॉलम काय दाखवतो, what does first column indicate? Movement. मोशन किंवा मुवमेंट. मोशन म्हणा, मोशन. अँड सेकंड कॉलम Reaction. केलं का सगळ्यांनी. Yes sir. Okay, so now we will see types of beams. सगळ्यात आधी आपण टाइप्स ऑफ सपोर्ट्स पाहिले. ओके, आता काय बघणार आपण, टाइप्स ऑफ बीम्स. सगळ्यांचं नोट डाऊन झालं का मागचं. फर्स्ट आहे सिम्पली. नोट डाऊन केलं का सगळ्यांनी. केलं का नाही नोट डाऊन. केलं सर. बाकीचे मुली. Yes, sir.
तुम्हाला बोलायला काय झालंय मग? काय झालंय बोलायला तुम्हाला? 3 वेळेस मी एकच गोष्ट विचारतोय. हां, काय झालंय बोलायला? सांगा. ट्युशन लावलेत का तुम्ही? ट्युशन लावलं तर आपण कवर नाही करू मग इकडे. सांगा तुमच्या नाही सर, आम्ही ट्युशन नाही लावलं. क्लासमध्ये झाला असेल तर मी कवर करत नाही मग. काय मग शिकायचं नाही का तुम्हाला? सांगा. त्या हिशोबाने शिकवतो मी. मला शिकवत आहेत, दोन्ही पद्धतीने शिकवत आहेत. न्यूमेरिकल्स कमी घेतो मग मी. सफर करा एक्झाममध्ये. सांगा काय करायचं आहे? क्लास घ्यायचा का नाही? हा पोर्शन तुम्ही करून घ्या. आहे ना सर. हा पोर्शन कवर करून घ्या तुम्ही. मुली क्लास घ्यायचा आहे का नाही? मुलांचाच आवाज येत आहे फक्त. ठीक आहे, तुम्ही गरज दाखवली तर मी शिकवेल, नाही तर मग मी शिकवणार नाही चांगलं. अंडरस्टूड? दोन्ही पद्धतीने शिकवता येईल मला, काही प्रॉब्लेम नाही. अल्टिमेटली लॉस तुमचाच होणार आहे. परीक्षेत नाही आला तर मला कोणी विचारणार नाही. सांगा कसं शिकवायचं? कमी शिकवायचं आहे का कसं शिकवायचं? सांगा. फुल शिकवायचं सर. एकच आवाज येतोय क्लासमधून, बाकीचा आवाजच येत नाही. चांगलं शिकवा सर. फुल शिकवा. सगळे मुलांचाच आवाज आहे, मुलींचा काहीच आवाज नाही. पूर्ण शिकवा सर. मुलींना गरज नाही का? लग्न करायचे का तुम्हाला शिकल्यावर, का जॉब करायचे आहेत? शिकायची गरज आहे सर. मग ठीक आहे. जर लग्न करायचं असेल हे बी पॉली झाल्यावर तर मग येऊ नका क्लासला. जर शिकून काहीतरी करायचं असेल जॉब वगैरे तरच या क्लासला. ओके, शिकायची इच्छा असेल तर. सर आहे शिकायची इच्छा आमच्यामध्ये. व्हेरी गुड. ठीक आहे. 2-3 म्हणजे जे उत्तर देतात मुली ते चांगले आहेत. त्यांना काही एक्झाम प्रिपरेशन केलं तर त्या क्रॅक पण करू शकतात. ठीक आहे. जे रेग्युलरली उत्तर देतात तुमच्यापैकी त्यांच्यामध्ये चांगली कॅपॅसिटी आहे. आपण गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करू शकता. राईट. ONGC वगैरे ट्रॅक करत चालू. ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी, पेट्रोलियम कंपनी, त्याच्यामध्ये सगळं असंच विचारतात. ओके, त्याच्यामुळे मी बेसिक कन्सेप्ट वाईज शिकवतोय तुम्हाला. So first is simply supported beam. So when beam is rest on two simple supports at either end of the beam. ठीक आहे. सो वन सपोर्ट, एक सपोर्ट मे बी हिंज असेल तुमचं आणि एक असेल रोलर. सो मोस्टली या कॉम्बिनेशनला काय म्हणतो आपण? सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे. आता बघा टोटल तुमची बीम आहे AB. एक साईडला मी सिम्पल सपोर्ट कोणचा दिला? हिंज. आणि एक साईडला रोलर. ठीक आहे. याचे फ्री बॉडी डायग्राम काढल्यावर कसे येईल रिॲक्शन्स कोणी सांगू शकेल का? आता फ्री बॉडी डायग्राम कोणी सांगू शकेल? विचार करून सांगा थोडं. रिॲक्शन्स कसे येतील सांगा. फ्री बॉडी डायग्राममध्ये काय बघतो आपण? रिॲक्शन्स वगैरे काय काय ॲक्ट होतात पॉईंटला. या बीमला आपण काय केलं आहे? सपोर्टपासून वेगळं केलं आहे. या बीमला आपण सपोर्ट्सपासून वेगळं केलं आहे. आवाज येतोय का नाही माझा? येतोय सर, पण थोडं हळून येते. सांगा.
जर तुम्ही लवकर उत्तर नाही दिलं तर तुमच्या हातात आहे बरं का सिलेबस कसं कवर करायचं काय. पाऊण तास झाला आहे आपण हेच बघतोय आणखी. सो न्यूमरिकल्स कट करावं लागतील मला सिलेबस कंप्लीट करायचं म्हटलं. येत असेल तर सांगा, नाही तर नाही येत असेल तर नाही येत म्हणून सांगा. नाही येत सर. हां ओके, थांबून नाही ठेवायचं असं. ओके, सो आपण ओके, पाहिलं सर. होतं हे हिंज आहे, हे रोलर आहे. हिंजला वर्टिकल रिॲक्शन आहे राईट, आर वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. रोलरला कोणचं आहे, आर वर्टिकल, आर बी वर्टिकल, आर ए वर्टिकल. ठीक आहे. So when beam is raised on two simple supports at either end of the beam, it is called as simply supported beam. ठीक आहे. तर या बीमवर अगर जर वर्टिकल फोर्सेस असेल तर हा हॉरिझॉन्टल रिॲक्शन फोर्स 0 येऊन जाईल, कारण हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये कोणताच फोर्स नाही आहे. सो हा इट विल बी 0. सो अल्टिमेटली याचं कसं येईल, आर वर्टिकल आणि आर बी वर्टिकल. This is the load W. Understood? Simply supported beam. Yes sir. नेक्स्ट आहे बघा ओव्हरहँग बीम. ओव्हरहँग बीम म्हणजे बघा हे पॉईंट ए, बीमचा हा पॉईंट बी आहे, इथं सपोर्ट्स आहे. सो जेव्हा काही पोर्शन हा सपोर्टच्या नंतर एक्सटेंड होतो त्याला काय म्हणतो, ओव्हरहँग बीम. वेन सम पोर्शन इज एक्सटेंडेड बियॉन्ड द सपोर्ट्स, सपोर्टच्या नंतर पण एक्सटेंड झालेलं आहे बघा राईट, त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरहँग बीम. यस. आणखीन एक एक्झाम्पल बघायचं असेल तर असेल, इथं ए पॉईंट आहे, इथं बी पॉईंट आहे, इथं 2 सपोर्ट रिॲक्शन्स आहेत. ठीक आहे. हे पोर्शन बघा, या पोर्शनमध्ये काय आहे का सपोर्ट, या पोर्शनमध्ये काय आहे का सपोर्ट बघा. सपोर्टच्या नंतर पण एवढा पोर्शन काय झालेला आहे, एक्सटेंड झालेला आहे. हा पण सपोर्टच्या नंतर एवढा पोर्शन काय झालेला आहे, एक्सटेंड. याला काय म्हणतो आपण मग, ओव्हरहँग बीम. काय म्हणणार त्याला, ओव्हरहँग बीम. Overhang beam. सो पुढच्या लेक्चरमध्ये मला ओव्हरहँग बीमचे टाईप्स रिअल एक्झाम्पल सांगायचे आहेत तुम्हाला. ओके, आपली जी गॅलरी Okay, असते हां ओके, पुढच्या लेक्चरमध्ये. थर्ड इज रोलर सपोर्टेड बीम. रोलर सपोर्टेडमध्ये काय काय, ठीक आहे. एंड ऑफ द बीम इज सपोर्टेड ऑन रोलर्स, त्याला काय म्हणणार, रोलर सपोर्टेड बीम. जेव्हा एखाद्या बीमचं एंड आहे ते रोलरनी आपण सपोर्ट करतो त्याला आपण काय म्हणणार, रोलर सपोर्टेड बीम. ओके. फोर्थ इज हिंज्ड बीम. हिंज्ड बीम मीन्स जेव्हा एखाद्या बीमचा आपण सपोर्ट एंड हिंजनी हे करतो, हिंजनी सपोर्ट देतो आपण त्याला म्हणणार हिंज्ड बीम. ओके. जेव्हा एखाद्या बीमचा आपण एंड हिंजनी सपोर्ट करतो त्याला आपण म्हणणार हिंज्ड बीम. नेक्स्ट इज फिक्स्ड बीम. फिक्स्ड बीम काय असेल, फिक्स सपोर्ट. जेव्हा बीमचा सपोर्ट फिक्स, जेव्हा बीमचे एंड आपण काय करणार, दोन्ही साईडनी फिक्स सपोर्टनी बांधणार, तेव्हा याला काय म्हणणार, फिक्स्ड बीम. यस. जेव्हा आपण बीमला फिक्स सपोर्ट यूज करणार दोन्ही साईडला त्याला आपण काय म्हणणार, फिक्स्ड बीम. राईट. दिस इज रोलर सपोर्टेड बीम, दिस इज हिंज्ड बीम, this is fixed beam.
नेक्स्ट इज कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम इज फिक्स्ड ॲट वन एंड. स्विमिंग पूलचं जे उडी मारायचं असतं ते आपलं कॅन्टिलिव्हर बीम आहे, राईट. अँड फ्री ॲट वन एंड. येस ऑर नो? स्विमिंग पूलमध्ये जिथून तुम्ही डाय मारता ते एक साईडला फिक्स असेल, दुसऱ्या साईडला फ्री. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टाईप ऑफ बीम. कॅन्टिलिव्हर बीम सगळ्यांनी लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट इज नोट डाऊन केले का सगळ्यांनी? 1 मिनिट सर. झाला? येस सर. 6 पॉईंट सांगा ना सर. 6वा पॉईंट आहे कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम म्हटलं की स्विमिंग पूलमध्ये जायचं आणि तिथून जे आपण डाय मारतो ती बीम कोणची? कॅन्टिलिव्हर बीम, राईट. इथून आपण डाय मारतो. येस. सो इथून आपण डाय मारतो. हे फिक्स सपोर्ट असतं बघा. इथून आपल्याला पायऱ्या असतात जायला वर. एंडपासून आपण डाय मारतो. सो वन एंड इज फिक्स्ड अँड अनदर एंड इज फ्री. So it is called as cantilever beam. Okay. 7th is continuous beam. वरती 2 लाईन सांगितले ते प्रत्येक क्वेश्चन. फिक्स्ड ॲट वन एंड अँड फ्री ॲट अदर एंड. कॅन्टिलिव्हर बीम म्हणजे एक पॉईंट फिक्स असतो, एक पॉईंट फ्री असतो बीमचा. ओके. ओके सर. Continuous beam. Supported on more than 2 supports. ठीक आहे. कंटिन्युअस बीम म्हणजे काय? मोर दॅन 2 सपोर्ट सपोर्टेड असतो. हा एक सपोर्ट इथं झाला, एक सपोर्ट इथं झाला, एक सपोर्ट इथं झाला. वर्टिकल सपोर्ट रिएक्शन. सो किती सपोर्ट झाले याच्यामध्ये? 3 सपोर्ट्स. सो इट इज जे बीम मोर दॅन 2 सपोर्ट्सनी सपोर्ट केलेला असेल त्याला आपण काय म्हणणार? कंटिन्युअस बीम. काय म्हणणार त्याला आपण? कंटिन्युअस बीम. ठीक आहे. कोणकोणचे? ब्लॅक पेन यूज करा सर. ओके. कोणकोणचे बीम पाहिले आपण? सिम्पली सपोर्टेड बीम, ओव्हरहँग बीम, रोलर सपोर्टेड बीम, हिंज्ड बीम, फिक्स्ड बीम, कॅन्टिलिव्हर बीम अँड कंटिन्युअस बीम. ठीक आहे. याच्यामधले इम्पॉर्टंट कोणचे आहेत? तर कॅन्टिलिव्हर इम्पॉर्टंट आहे तुमचं. कॅन्टिलिव्हर इज इम्पॉर्टंट. देन simply supported is important. Then fixed is important. Fixed or continuous. ठीक आहे. सो बघू आपण कसं काय इम्पॉर्टंट आहेत ते. मोस्टली हेच यूज करतो आपण. नेक्स्ट आहेत टाईप्स ऑफ लोड्स. आता ह्या बीम्सवर कोणकोणत्या टाईप्सचे लोड्स ॲक्ट होतात? या बीम्सवर कोणकोणत्या टाईप्सचे लोड्स ॲक्ट होतात ते बघायचं आपल्याला. येस. तो फर्स्ट इज कॉन्सन्ट्रेटेड ऑर पॉइंट लोड. कॉन्सन्ट्रेटेड लोड और पॉइंट लोड. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेटेड और पॉइंट लोड. याचं डेफिनेशन काय? लोड ॲक्टिंग ॲट अ पॉईंट. लोड ॲक्टिंग ॲट अ पॉईंट. एखाद्या पॉईंटवर जो लोड ॲक्ट होतो त्याला आपण करणार
कॉन्सन्ट्रेटेड लोड और पॉइंट लोड. ठीक आहे. सपोज दी सिम्पली सपोर्टेड बीम आहे, दोन रिॲक्शन्स आहेत त्या. दिस इज ए, दिस इज बी, आर ए आणि आर, दोन रिॲक्शन्स आहेत आणि इथे एक पॉईंट लोड दिला आहे डब्ल्यू. सो ॲट अ पॉईंट जो ॲक्ट होतो त्याला काय म्हणणार, पॉईंट लोड. सपोज स्विमिंग पूलमध्ये गेले तुम्ही डाय मारायला, इथं तुम्ही उभा राहणार. सो तुमचा वेट काय होईल, ॲज अ पॉईंट लोड ॲक्ट होईल. डब्ल्यू इज वेट. दिस इज कॅन्टिलिव्हर बीम. ठीक आहे. ॲट अ पॉईंट जो ॲक्ट होतो त्याला काय म्हणणार आपण, कॉन्सन्ट्रेटेड लोड और पॉईंट लोड. अंडरस्टूड. कॉन्सन्ट्रेटेड लोड, वर्टिकल लोडला किती, इन्क्लाइन लोडला किती? इन्क्लाइन लोडला पण आपण सांगू, ते पण आहे एक पॉईंट, ते पण कव्हर करू आपण. वर्टिकल लोड. हां, इन्क्लाइन लोड असेल तर त्याला आपण काय करणार, मग कंपोनंट काढणार ना त्याचा, एक हॉरिझॉन्टल आणि एक वर्टिकल. सो अल्टिमेटली वर्टिकल आलाच तिथं पण, राईट ऑर नॉट. नेक्स्ट काय, प्रिव्हियस पेज दाखवा ना सर प्लीज. लिहिले. ओके सर. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. सेकंड इज व्हॉट, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. पुन्हा एक बंद करा, यालाच काय म्हणतो आपण, UDL, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. सपोज दिस इज अ बीम. ओके, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असं दाखवतो बघा. काय अजून करायचं आहे की सिमेंटचे बॅग्स ठेवलेले, तसे सिमेंटचे बॅग्स ठेवलेले आहेत एका बाजूला एक. ठीक आहे. सो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय, वेन अ लोड इज युनिफॉर्मली स्प्रेड, वेन अ लोड इज uniformly spread over a beam per unit length is known as युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. ठीक आहे. सिमेंटचे बॅग ठेवल्या तर त्यांचं वेट काय झालं, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झालं ओव्हर द लेंथ एल, ओव्हर द लेंथ एल. ठीक आहे. याचं मॅग्नेट्यूड कसं असतं बघा, 50 न्यूटन पर मीटर. म्हणजे या लोडचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, प्रत्येक मीटरला 50 न्यूटन एवढं लोड पडतं आहे. ठीक आहे. सपोज हे आहे 10, लेंथ आहे 10. सो टोटल लोड किती ॲक्ट होईल मग बीमवर, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणजे असं अजून करा की सिमेंटचे बॅग्स ठेवलेले आहेत पूर्ण बीमवर एका बाजूला आहेत. ठीक आहे. तर ते प्रत्येक पॉईंटवर डिस्ट्रीब्यूट होतं आहे त्याचं लोड. यस. सो त्याची इंटेन्सिटी कसं देतो आपण, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडची न्यूटन पर मीटर, हे युनिट आहे बघा UDLचं, न्यूटन पर मीटर और किलो न्यूटन पर मीटर. ठीक आहे. लोड पर युनिट डिस्टन्स काय विचारलं आहे, पर युनिट लेंथ. सो लोड इज डिस्ट्रीब्युटेड पर युनिट लेंथ. टोटल लोड किती येईल मला सांगा बीमवर, 50 न्यूटन एका मीटरला ॲक्ट होतो आहे. सपोज लेंथ आहे 10 मीटर. सो टोटल लोड किती ॲक्ट होईल बीमवर, 500. सो 500 न्यूटन. सो आपण या लोडला पॉईंट लोडमध्ये कसं कन्वर्ट करतो बघा आता. दिस इज ए, दिस इज बी. सो सेंटर पॉईंट जो आहे 5 मीटरचा, सेंटर पॉईंट जो आहे 5 मीटरचा, इथं आपण ह्या 500ला दाखवतो. ठीक आहे. शेवटी आपल्याला सगळे लोड कशामध्ये कन्वर्ट करायचे असतात, पॉईंट लोडमध्ये, कारण पॉईंट लोडमध्येच करून आपण कॅल्क्युलेशन्स करतो. ठीक आहे. रिॲक्शन्स वगैरे जे काढायचे असते ते आपण पॉईंट लोडमध्येच कन्वर्ट करून काढतो. दीज आर द रिॲक्शन्स
आर ए वर्टिकल, आर बी वर्टिकल. इथपर्यंत समजलं सगळ्यांना युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड कसं काढला आपण. ओके. Yes, sir. So 2 types of loads we have seen, concentrated or point load आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. बाकीचे आपण उद्या बघू. बीम्स कोणकोणचे पाहिले आपण. ओव्हरहँग बीम, रोलर सपोर्टेड बीम, हिंज्ड बीम, फिक्स्ड बीम, कॅन्टिलिव्हर बीम, सिम्पली सपोर्टेड बीम. ओके. सो अटेंडन्स कोण घेईल आज, कोण घेणार अटेंडन्स. कोण घेऊन सेंड करेल मला फोटो. गणेश आहे का. हां सर. हां प्लीज मला ते हे कर, सेंड करा. सर ते कालच्या लेक्चरचा व्हिडिओ कुठं भेटतो सर. मी टाकेल आता आज. मिस केला का. नाही सर, होतो माझा नेटवर्कवर होतं सर. एक प्रॉब्लेम राहील. बरं मी टाकतो आज. काल काय घेतलं आपण, हेच ना इक्विलिब्रियम, टाइप्स ऑफ सपोर्ट्स वगैरे घेतले होतं. गणेश जे डबल डबल असतील ना ते कट करून मला दे. ठीक आहे. पहिले सगळे नंबर लिहून घे, त्याच्यामध्ये कोणकोणचे डबल आहेत ते एकदाच लिह. ज्यांनी टाकलं ते लिहू करू शकता.